नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे सॉरी सर. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तर आता माझी कथा ऐका. सॉरी सर. सकाळी जाग आली, शेजारचा मोबाईल चालू केला. म्हणजे करोना काळातच माझ्या हातात स्मार्टफोन आला बरं का. तनुजाचा मेसेज होता: मी 9 वाजता तुझ्याकडे येते, मग शाळेला जाऊ. माझ्या लक्षात आले, आजपासून शाळा सुरू म्हणजे 1.5 महिन्याची सुट्टी संपली. मी पटकन अंथरुणातून बाहेर पडले, ब्रश केला आणि किचनमध्ये गेले. आई जेवण करत होती. मला पाहताच ती म्हणाली, चल 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 चल, आटप लवकर. अगं, आज शाळेचा तुझा पहिला दिवस. आज वेळेआधी शाळेत पोचा. नवीन वर्ग असणार, पुढचा बेंच पकडा. म्हणजे शिक्षक समोरच असतात. ऐकू सुद्धा व्यवस्थित येतं आणि फळ्यावरचं दिसतं पण चांगलं. आईचं मी ऐकलं आणि मी आवरायला घेतलं. 9वीची थोडी पुस्तके घेतलेली होती ती घेतली. थोड्या वह्या घेतल्या, 2-3 पेने घेतली. बाबांची आंघोळ झाल्यावर बाथरूममध्ये जाऊन आंघोळ आटोपली. आईने डबे तयार केले. तिला बँकेत जायचं असतं ना, म्हणून ती लवकर निघाली. बाबा पण ऑफिसला गेले. तोपर्यंत माझी मैत्रीण तनुजा सायकलवरून आली आणि आम्ही दोघी सायकलवरून शाळेला निघालो. तनुजा: निले, पुस्तके घेतलीस काय ग? थोडी घेतली ग, जी बदलणार असतील ना यावर्षी ती नाही घेतली. तू? अगं, मी पण थोडीच घेतली. आता बघू सर आणि बाई काय म्हणतात ते. तनुजा: यंदा आपले क्लास टीचर कोण ग, माहिती आहे का? कोणी का असते ना, आपला अभ्यास बरा असतो ना, मग घाबरायचे कशाला? अगं, तसं नव्हे, मागील 2 वर्ष परुळेकर बाई होते आपल्या क्लास टीचर. माझे तर लाडच करायचे. आता वरच्या वर्गावर परुळेकर बाई नसतात ग. सायकल चालवता चालवता मी आणि तनुजा बोलत होतो. शाळा आली तशा आम्ही खाली उतरलो आणि सायकली स्टँडला लावल्या. आमची दोघींची वाट पाहत होती आमची अजून एक जवळची मैत्रीण रेश्मा. तिला पाहतात आम्ही दोघी धावलो आणि तिच्या गळ्यात पडलो. आमच्या वर्गात आम्ही तिघी सर्व बाबतीत पुढे असायचो. अभ्यासात माझा पहिला नंबर आणि त्या दोघींचा 2रा 3रा नंबर असायचा. पण अजून कोणताही मुलगा किंवा मुलगी आमचे नंबर तोडू शकले नव्हते. आम्ही तिघी गाण्यात पुढे, नृत्यात पुढे, भाषण करायला सुद्धा पुढे. आम्ही तिघी अभ्यास सांभाळून फडकेबाईंकडे गाणे शिकायचो. दर रविवारी काळे सरांकडे नृत्य शिकायचो. आम्हा तिघींचे पण घरचे सुशिक्षित, नोकरी करणारे. तिघींचे पालक सुद्धा एकमेकांना ओळखणारे. आम्ही आत आलो आणि बोर्डावर पाहिले. आम्हा तिघींची नावं 9वी C मध्ये होती. म्हणजे आमचा वर्ग पहिल्या मजल्यावर होता. शोधत शोधत आम्ही वर्गात गेलो आणि मुलींच्या रो मध्ये पहिल्या बाकावर बसलो. हळूहळू बाकी मुले येत होती. बहुतेक सर्व ओळखीची, कारण 8वीत आम्ही सर्व एकत्रच होतो. आता आम्हाला वर्ग शिक्षक कोण याचीच उत्सुकता होती. प्रार्थनेची बेल झाली आणि आम्ही सामुदायिक प्रार्थनेला बाहेर गेलो. प्रार्थना संपली आणि वर्गात येऊन बसलो. 2 मिनिटात आमचे वर्ग शिक्षक आले. आम्ही त्यांना तसे चेहऱ्याने ओळखत होतो, पण त्यांनी कधीच याआधी आमचा तास घेतला नव्हता, त्यामुळे त्यांचा अंदाज नव्हता. मला तर बाई परुळेकर बाईंची सवय. बाई खूपच प्रेमळ. मला नेहमी जवळ घ्यायच्या, गोड गोड बोलायच्या. या पार्श्वभूमीवर हे सर कसे असतील याचा अंदाज नव्हता. सर वर्गात आले तो आपली पाठ करून बोर्ड साफ करायला लागले. अहो, वर्गात तुम्ही प्रथमच आला तर तर पाठ करून बोर्ड कसला साफ करता? माझ्या मनात आले. परुळेकरबाईंची आठवण आली. परुळेकरबाई खुर्चीत बसायच्या, मग आमच्याकडे यायच्या, मला आणि तनूला जवळ घ्यायच्या, मुलांची पण चौकशी करायच्या. हे सर तर चक्क पाठ दाखवतात.
सरांचं बोलणं सुरू झालं. मी तुम्हाला समाजशास्त्र शिकवणार. रोज माझा पहिला तास असणार. इतिहासाला 200 पानाची वही घालायची. त्यातील शेवटची 25 पाने नागरिक शास्त्रासाठी ठेवायची. भूगोलला पण 200 पानाची वही. कळले? मुलांनी मान हलवली. मग सर म्हणाले, तुम्ही लिहिण्यासाठी कसले पेन वापरता? आम्ही म्हणालो बॉल पेन. काही म्हणाले जेल पेन. लिहायला जेल पेनच वापरायचे, त्याने अक्षर व्यवस्थित येते. मग सरांनी शिकवायला सुरुवात केली आणि मग म्हणाले, मी प्रत्येक धड्याच्या नोट्स देणार. त्याचा अभ्यास केला तरी खूप झाले. माझा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे. उगाच पुस्तकं वाचून वेळ घालवू नका. त्यांचंही बोलणं मला मुळीच आवडलं नाही. मी रेश्माच्या कानात म्हणाले, असं कसं? आम्हाला संपूर्ण धडा कळायला नको? तेवढ्यात तनू माझ्या कानात बोलली, आपण असं करूया नको. माझी आई माझ्याकडून संपूर्ण धडाच वाचून घेते. तेवढ्यात मी तनूच्या कानात बोलले, ग सोडून दे ग, ऐकावे जनाचे करावे मनाचे. नेमके त्याच वेळी सरांनी माझ्याकडे पाहिले. आम्ही तिघी माझ्या म्हणीवर हसत होतो. सरांना राग आलेला दिसला. ते तरातरा चालत आमच्या बेंचकडे आले आणि ओरडले, नीला, तनुजा आणि रेश्मा, वर्गात शिकवले जात असताना तुम्ही हसता काय? तुमच्या जागात बदलायला हव्यात. रेश्मा, तू 3ऱ्या बेंचवर बसत जा आजपासून. नीला, तू शेवटच्या बेंचवर. आणि तनुजा, तू 5व्या. प्रत्येक तासाला याच जागेवर बसायचं, कळलं काय? आम्ही तिघी गुपचूप आमची दप्तरे घेऊन नवीन जागांवर गेलो. सर्व क्लास समोर आमचा आज पाण उतारा झाला आणि हे ते नालायक मुलगे वर्गातले फिदी हसत होते आम्हाला. त्या फिदी हसणाऱ्या मुलांच्या जागा सर का बदलत नाहीत? उलट आम्हालाच का शिक्षा? मला असा राग आला सरांचा. मधल्या सुट्टीत आम्ही मैत्रिणी भेटलो तेव्हा रेश्मा बोलायला लागली, काय बोर आहेत ग सर हे, आमच्या जागा बदलल्या त्यांनी. तनुजा म्हणाली, अगं आम्हाला हसणाऱ्या त्या मुलांची जागा का नाही बदलली त्यांनी? मी म्हणाले, मला तर बाई परुडेकर बाईंची आठवण येते. कुठे आमच्या त्या बाई आणि कुठे हे सर? शाळेत समरगीताच्या स्पर्धा जाहीर झाल्या. सर वर्गात आले. त्यांना माहीत होते आम्ही तिघी गाण्याच्या क्लासला जातो, म्हणजे गाण्याची रोजची सवय आम्हाला असणार. म्हणून ते आम्हा तिघींना स्पर्धेत भाग घेण्यासाठी सुचवू लागले. अंतिम तारीख आली तरी आम्ही भाग घेत नाही हे पाहून सरांनी परस्पर आमची नावे स्पर्धेकरता दिली. आम्हाला धक्काच बसला. आम्हाला न विचारता आमची नावे कशी का देतात हे सर? आम्ही ठरवले स्पर्धे दिवशी गैरहजर राहायचे. पण मग लक्षात आले आमच्या पालकांना हे सर ओळखतात, आमच्या घरी सांगतील ही भीती. म्हणून आम्ही 2 दिवस फक्त सराव केला आणि स्पर्धेत भाग घेतला. आणि स्पर्धेत आमचा पहिला नंबर आला. रिझल्ट कळल्याबरोबर सर धावत वर्गात आले आणि सर्वांसमोर आमच्या तिघांचं तरी कौतुक केलं आणि एक चॉकलेट आमच्या हातात दिलं. कौतुक केलं ठीक आहे, पण आम्हाला आधी स्पर्धेची कल्पना दिली असती तर काय झालं असतं? आमच्या वर्गात एक वाईट घटना घडली. आम्हाला हिंदी शिकवायला एक नवीन मॅडम आल्या. त्या दिसायच्या छान, राहायच्या पण टापटीप. त्या वर्गात आल्या की मुलगे चेकाळायचे, त्यांच्यावर कॉमेंट्स करायचे, व्हॉट्सअपवरून त्यांचे फोटो एकमेकाला पाठवायचे. आम्हाला हे माहीत होतं, पण या मुलांच्या नादाला लागेल कोण? आम्ही याच्याकडे दुर्लक्ष करत होतो. पण एकदा वर्ग चालू असताना हद्दच झाली. 2 मुलांनी बाईंची पाठ असताना त्यांच्यावर कागदी बाण मारले. ते बाईंच्या केशात अडकले. बाई रडू लागल्या. रडत रडत बाहेर गेल्या आणि त्यांनी आमच्या वर्ग शिक्षकांना ही गोष्ट सांगितली. संतापलेले आमचे सर वर्गात आले आणि गरजले, मला कळले पाहिजे कोणी बाईंवर बाण मारलेत. तुम्ही 9वी मधली मुले, तुम्हाला शोभतं का हे? मला ताबडतोब सांगा, नावं सांगा, ताबडतोब सांगा. त्या वात्रट मुलांच्या भीतीने कोणच बोलेना. मग सराने आम्हा तिघींना उठवले. नीला, तनुजा, रेश्मा, इकडे या. आम्ही तिघी आपापल्या जागेवरून पुढे झालो. तुम्ही सुद्धा यात सामील? सर सर आम्ही नाही. सर नाही हो, आम्ही नाही, तनुजा म्हणाली. मग कोण? आम्ही पुन्हा मान खाली घातली.
तुम्हा तिघीकडून मला ही अपेक्षा नव्हती तनुजा. मग सरांनी बरोबर त्याच मुलांना उठवलं. तुम्हाला काय वाटतं रे? माझं लक्ष नसतं? मी वर्गात येतो तेव्हा प्रत्येक मुलामुलींकडे माझं लक्ष असतं. हे कागदी बाण कोणी मारलेत हे मला माहीत होतं, पण संपूर्ण वर्गासमोर ते बाहेर पडावं अशी माझी इच्छा. पण या तिघींनी सुद्धा माझी निराशा केली. असो असं म्हणून त्या मुलांना मग ते प्रिन्सिपलकडे घेऊन गेले. मग त्यांच्या पालकांना बोलावले वगैरे प्रकार झाले. या सर्व प्रकारात आम्हा तिघींचा काहीही संबंध नसताना सरांनी आम्हा तिघींनाच का उठवले, सर्व वर्गासमोर का उभे केले? शाळा सुटल्यावर आम्ही तिघी भेटलो. तनुजा म्हणाली, सरांची आज हद्द झाली, सर्व वर्गासमोर त्यांनी आम्हालाच. रेश्मा, अगं यंदा हे सर क्लास टीचर भेटले, पुढच्या वर्षी तरी चांगले क्लास टीचर मिळावेत, पुढचे आमचे 10वीचे वर्ष. मी म्हणाल, मला खरंच रोजच परुळेकर बाईंची आठवण येते. हे सर पुढील वर्षी नाही मिळाले म्हणजे बरे होईल. आम्ही वर्ग शिक्षकाबद्दल असमाधानी असलो तरी एक मात्र कर, त्यांच्या हुशारीबद्दल प्रश्नच नव्हता. संपूर्ण वर्ष त्यांनी पुस्तक हातात न घेता शिकवलं. इतिहासातील सण अचूक सांगायचे, प्रसंग अचूक, अतिशय समरस होऊन ते शिकवत. भूगोल सगळा पाठ, जगातली हवी ती जागा विचारा, खंड विचारा, देश समुद्र काही हवं ते. नागरिक शास्त्र शिकवताना ते तहानभूक विसरत. त्यांचे सामान्य ज्ञान अद्ययावत होते. एका मुलाने त्यांना प्रश्न विचारला, महाभारतातील सर्व युद्धे कुरुक्षेत्रावरच का झाली? किंवा एका मुलीने प्रश्न विचारला, ब्रह्मदेवाने आपल्या मुलीशीच लग्न का केले? असे कसेही प्रश्न विचारतात, त्यांनी समजतील अशीच त्याला उत्तरे दिली. आम्ही 9वी पास करून 10वीत गेलो. मे महिन्याच्या सुट्टीत शाळेत क्लास असत. आता 10वी आमच्या आयुष्यातील पहिला टप्पा. यंदा कोण वर्ग शिक्षक असणार याची उत्सुकता होतीच. आम्हा तिघींना हे सर नकोच होते. गेल्या वर्षी 3-4 अशा घटना घडल्या होत्या की हे सर मनातून उतरले होते. 10वीचा पहिला दिवस, पुन्हा हेच सर वर्ग शिक्षक. आम्ही तिघेही नाराज झालो. एकीमेकीकडे पाहिलं आणि मान खाली घातली. पहिल्या बेंचवर आम्ही बसलेलो ते पुन्हा जाऊन वेगवेगळ्या बेंचवर बसून बसलो. सर वर्गात आले. त्यांनी इतर विषयांना कोण कोण शिक्षक असतील यांची नावे सांगितली. विशेष क्लास कोण घेणार, केव्हा घेतील हे पण सांगितलं. आणि परीक्षा वर्षभर केव्हा केव्हा होतील याचे टाइम टेबल पण दिले. प्रत्येक शिक्षक येऊन तेच सांगत होता, हे तुमचे 10वीचे वर्ष आहे, जोरात अभ्यास करा. हे तुमचे 10वीचे वर्ष आहे, जोरात अभ्यास करा. दरवर्षी आपल्या शाळेतील मुले जिल्ह्यात येतात, तुम्ही बोर्डात या, वगैरे वगैरे वगैरे. 10वीचा अभ्यास सुरू झाला. सर्व शिक्षक आपल्या वर्गासाठी आपला वेळ देत होते. स्पेशल सकाळी आणि सुट्टीच्या दिवशी क्लास घेत होते. माझ्या लक्षात येत होते, माझी प्रिय मैत्रीण रेश्मा हल्ली अशक्त दिसत होती. वर्गात तिला झोप येत होती, फिक्कट झाली होती. मी तिला म्हटलं सुद्धा, अगं रेश्मा, तुला वर्गात झोप का येते आहे? तिचे म्हणणे, अभ्यासासाठी बाबा लवकर उठवतात, त्यामुळे माझी झोप पुरी होत नाही. आमच्या शाळेला 75 वर्षे झाली म्हणून 2 दिवस कार्यक्रम होते. सरांनी परत आम्हा तिघीवरच स्वागत गीत म्हणण्याची जबाबदारी दिली. तसेच शाळेतील मुलांनी गाण्याचा 1 तास कार्यक्रम बसवला, त्यात पुन्हा आम्हालाच घेतलं. आमच्या मनात खरं तर भाग घ्यायचाच नव्हता, पण सरांनीच आग्रह केला म्हणून शेवटी भाग घेतला. या तालमी दरम्यान लक्षात येत होते, आमची मैत्रीण रेश्मा अगदीच थकली होती. तिला गाणं म्हणण्याची पण शक्ती नव्हती. मी सरांना तशी कल्पना दिली. सर तिला डॉक्टरकडे घेऊन गेले. ते आश्चर्य म्हणजे तिचं ब्लड प्रेशर अगदी कमी होतं, म्हणजे तिला हायपोटेन्शनचा त्रास होता. आम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटलं. डॉक्टरनी पण औषधं दिली. मग सरांनी तिला विश्रांती घ्यायला सांगितली आणि गाण्याच्या कार्यक्रमाच्या तिला बाहेरच ठेवलं. आमची 6वी परीक्षा झाली. नेहमीप्रमाणे मी जवळजवळ पैकीच्या पैकी मार्क्स मिळवले. तनू माझ्या मार्गे होतीच. आणि आश्चर्य म्हणजे रेश्माला फक्त 82% मार्क्स मिळाले. सर्वांनाच आश्चर्य वाटले. रेश्माच्या घरी तर सगळीच घाबरले असणार. तिचे आई वडील तिच्यासाठी फारच धडपडत होते, हे आम्हाला माहीत होतंच. मार्क्स देताना सर्व शिक्षक रेश्माला, अगो ही 10वी आहे, अभ्यास काय सुरू केला नाहीच वाटतं अजून,
तुझ्या मैत्रिणीचे मार्क बघ, असे जाता जाता टोचून बोलत होते. त्यामुळे ती बिचारी अजून रडत रडत होती. आमच्या वर्ग शिक्षकांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सर्वांची मार्कलिस्ट त्यांनीच दिली, म्हणजे त्यांना रेश्माचे मार्क्स माहीत असणार. शाळा सुटायला आली एवढ्यात सर हजर झाले. माझ्याकडे पाहून म्हणाले, नीला, तुम्ही तिघी जरा स्टाफ रूममध्ये या, मी वाट पाहतो. आम्ही तिघी म्हणजे मी, तनुजा आणि रेश्मा स्टाफ रूममध्ये गेलो. बहुतेक त्यावेळी सर्व शिक्षक घरी गेलेलेच होते. आम्हाला पाहताच सरांनी बसायला सांगितलं. म्हणाले, बसा. तुम्ही ओळखलं असेलच मी तुम्हाला का बोलावले. मी तुमचं गेली 2 वर्षे क्लास टीचर आहे. मला माहिती आहे तुम्ही तिघीही हुशार आहात, चांगल्या घरातील आहात. तुमच्या पालकांना मी ओळखतो. मला तुमचा अभिमान आहे. मी फक्त सर्व मुलांसमोर तुमचे कौतुक करत नाही, कारण तो माझा स्वभाव नाही. कदाचित मी पुरुष असेल म्हणून असेल, मी लांबून तुमचं कौतुक करत असतो. असो, आज रेश्माचे मार्कलिस्ट पाहताना मला आश्चर्य वाटले, कारण जिला कमीत कमी 95% मार्क्स मिळायला हवेत, तिचे मार्क्स एवढे कमी. मागे गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तिला लो ब्लड प्रेशर झाले होते. काही कारण आहे का? तब्येतीचा प्रश्न असेल तर सांग. सगळे डॉक्टर्स या शहरातले आपले विद्यार्थीच आहेत. डॉक्टरकडे जायचं आहे काय? रेश्मा, नको सर, आईने दिलेले डॉक्टरकडे. मग डॉक्टरांनी औषधं दिली ब्लड प्रेशर वाढण्याची. काय सांगतेस? या वयात तू औषधं घेतेस ब्लड प्रेशर वाढण्याची? नीला, तू सांग, तुला काय वाटतं तुझ्या मैत्रिणीबद्दल? मी म्हणाले, सर, तिला वर्गात झोप येते, त्यामुळे तिथे वर्गात लक्षच नसते. वर्गात तुला झोप काय येते रेश्मा? झोप पुरी होत नाही का? तनुजा मध्येच म्हणाली, सर, ती पहाटे 3 वाजता उठते अभ्यासासाठी. सर ओरडले, काय? पहाटे 3 वाजता उठतेस तू 10वीच्या अभ्यासासाठी? मग झोपतेस केव्हा? रात्री 11 नंतर. सरांनी डोक्यावर हात मारला. अगं, हे तुला कुणी सांगितलं पहाटे 3 वाजता उठायला, 10वीच्या अभ्यासासाठी, रात्री 11 वाजता झोपायला? सर, आई आणि बाबांनी टाइम टेबल ठरवलंय, केव्हा उठायचं, केव्हा झोपायचं, कुठला अभ्यास केव्हा करायचा त्याचं. सरांनी दोन्ही हात नमस्कारासाठी जोडले. मग मला म्हणाले, नीला, तनुजा, तुम्ही दोघी या रविवारी सकाळी म्हणजे परवा रेश्माच्या घरी या. मी पण तिच्या घरी येतो. चला, तुम्ही निघा तर आता. रविवारी सकाळी आम्ही म्हणजे मी आणि तनुजा रेश्माच्या घरी पोहोचलो. आमच्या मागोमाग सर पण आले. आम्हा दोघींना आणि आमच्या सरांना पाहतात रेश्माच्या आईवडिलांच्या लक्षात आले असणार. सर बसले, रेश्माचे आईवडील समोर बसले. आम्ही तिघी बाजूलाच उभ्या होतो. सर रेश्माच्या आईवडिलांशी बोलू लागले. नार्वेकर, तुम्हाला माहिती असेलच, मी या मुलींचा गेली 2 वर्षे क्लास टीचर आहे. मी या मुलींचा अभ्यास पाहिला आहे. या 3ही मुलींना सहज 95% पेक्षा जास्त मार्क मिळणारच आहेत. असं असताना 6 परीक्षेत या दोघी 98% मार्क या दोघांनी मिळविले आहेत. पण त्यांच्याच एवढी हुशार असलेली रेश्मा फक्त 82% मिळवित आहे. याचे कारण नार्वेकर, तुमच्या मुलीला व्यवस्थित झोप मिळत नाही, त्यामुळे तिला शाळेत झोप येत असते. तिच्यावर तुम्ही पालकांनी निष्कारण अभ्यासाचा बोजा टाकलाय. त्याने ती दबली गेली आहे. त्यामुळे ती सतत काळजीत असते आणि तिला लो ब्लड प्रेशरचा त्रास या वयात सुरू झालाय. पण सर, तिचं 10वीचं वर्ष म्हणून तिचं 10वीचं वर्ष. तिची आई मध्येच बोलली, अहो, 10वीच्या वर्षाचा तुम्ही नको तेवढा बागलबुवा केलात. 10वीचं वर्ष झालं म्हणून काय झालं? या 3ही मुलींना 98% पेक्षा कमी मार्क्स मिळणार नाहीत याची मी खात्री देतो. अहो नार्वेकर बहिणी, मी आता निवृत्तीकडे आलो.
अशा अनेक 10वी माझ्या हाताकडून गेल्या आहेत. पण सर, आम्ही काय करावं? मी सांगू? तिला रात्री 10 वाजता झोपू दे, सकाळी 6 वाजता उठू दे, मग दूध वगैरे तिला द्या. तुमची छोटी बाग आहे नाही, तिच्यात तिला 10 मिनिटे फिरू द्या. मग प्राणायाम करू दे 5-10 मिनिटे. मग इंग्लिश सायन्स यांचा एखादा तास अभ्यास करू दे. मग शाळेत क्लास असतातच आमचे. सायंकाळी परत अर्धा तास तिला खेळू दे. शाळेचा पण गृहपाठ असतो, तो करू दे. मग जेवणानंतर वाटल्यास गणित भूमिती थोडा वेळ. मग तिला झोपू दे. तिला गाण्याची आवड आहे ना, पण 15 मिनिटे गाणी पण ऐकू दे. मुख्य म्हणजे ना, हे 10वीचं वर्ष हे म्हणणं आधी बंद करा. रविवार जर शाळेचे क्लास नसतील ना, तर तिला गाण्याच्या क्लासला जाऊ दे. पण सर, याने फरक पडेल तिच्यात. म्हणजे काय? जातीवंत हुशार मुलगी आहे ती. फक्त तिच्यावर अभ्यासाचा दबाव पडलाय चारी बाजूने. तो बाजूला करूया, मग बघा. रेश्माच्या आईने सर्वांना चहा दिला. तो घेऊन सर गेले. आम्ही पण गेलो. 4 दिवसानंतर रेश्मा तरतरीत दिसायला लागली. आम्ही दोघी खुश झालो, कारण आम्हाला आमची पूर्वीची मैत्रीण रेश्मा परत मिळाली होती. चाचणी परीक्षेत पुन्हा आम्ही तिघीही 95% पुढे गेलो. मग शाळेत पेपर सोडवणे सुरू झाले. त्यात रेश्मा माझ्याही पुढे जायला लागली. सरांचे आम्हा तिघीवर लक्ष होते. 10वी SSC परीक्षा सुरू झाली आणि संपलीही. आम्हा तिघींनाही पेपर सोपे गेले होते. मे मध्ये आमचे सर निवृत्त झाल्याची बातमी कळली. सुरुवातीला न आवडलेले सर मग आमचे आवडते झाले होते. बाहेरून कडक वाटणारे सर आतून किती मृदू आहेत हे लक्षात आले होते. त्यांनी रेश्माला ज्या पद्धतीने तिच्या वाईट काळातून बाहेर काढले, त्याला तोड नव्हते. सर निवृत्त झाले त्या काळात मी पुण्याला आतेकडे गेले होते. रेश्मा मावशीकडे मुंबईला गेली होती. तनुजा आजोळी बेळगावला गेली होती. रिझल्ट जवळ आला तशा आम्ही आमच्या घरी आलो. बोर्डाचा रिझल्ट जाहीर झाला. रेश्मा आणि मी बोर्डात आलो होतो. तनुजा आमच्या मागोमाग होती. रेश्माचे आई बाबा कमालीचे खुश झाले. हे सारे सरांमुळे असे ते वारंवार म्हणत होते. आम्हा तिघींना सरांना भेटायचे होते. पण सर आणि त्यांची पत्नी त्यांच्या मुलाकडे दिल्लीला गेल्याची बातमी कळली. आम्ही सरांची वाट पाहत होतो आणि अचानक कळले सर काल रात्री घरी आले. आम्ही तिघींनी एकमेकांना फोन करून प्रत्येकीने एक ग्रीटिंग स्वतः तयार बनवायचे असे ठरवले आणि तसे बनवले. ग्रीटिंग घेऊन आम्ही तिघी सरांच्या घरी गेलो. तेव्हा काल रात्रीच घरी पोहोचलेले सर आणि बाई घर झाडत होते. आम्हाला पाहतात सर मोठ्याने ओरडले, काकू वासरे आली गो. पुलंच्या चित्रे मास्तर लेखातील सरांचे हे आवडते वाक्य होते. सर आम्हाला म्हणाले, मी खुश आहे. तुमचे मार्क्स पाहिलेत मी. तुम्ही तिघी जिल्ह्यात आल्या. रेश्मा आणि नीला बोर्डात आली. मास्तरला आणखी काय हवं असतं? आपली मुले मोठी होत आहेत हे पाहून शिक्षकाला आनंद होतो. मला माहित होतं 9वीत मी तुमच्या वर्गाचा वर्गशिक्षक झालो तेव्हा तुम्ही खुश नव्हता. तुम्हाला 8वीतल्या परुळेकर बाईची आठवण होत होती. पण बाई वेगळ्या आणि मी वेगळा. कदाचित बाईंचे मन आईचे होते असणार, माझे मन बापाचे होते. मला मुलगी नाही. तुम्ही तिघी मला मुलीच वाटत होतात माझ्या. बाप आपल्या मुलीवर प्रेम लांबून करतो याचा अर्थ असा नव्हे त्याच्या मुलीवर प्रेम नसते. रेश्मा जेव्हा अभ्यासात खाली आली तेव्हा मला तिची काळजी वाटत. पण तिच्या पालकांनी माझे थोडेफार ऐकले आणि ती सावरली. एवढे नव्हे, ती बोर्डात आली. एका शिक्षकाला मास्तरला आणि काय हवं असतं? तुम्ही आता पुढे शिकणार, मोठ्या शहरात जाणार. जा जा, मोठ्या शहरात जा, खूप शिका, मोठ्या पदावर जा. पण तुमच्या या मास्तरला विसरू नका. सरांचे डोळे पाणावले. आमचे पण कंठ दाटून आले. आम्ही सरांच्या हातात आम्हीच तयार केलेली ग्रीटिंग्स दिली. सर, सॉरी सर, आम्ही तुम्हाला ओळखलं नाही. तुम्हाला ओळखायला उशीर लागला आम्हाला. बाईने आमच्या हातात साखर दिली. सरांना आणि बाईंना नमस्कार करून आम्ही निघालो.
सर आणि बाई घराच्या गेट बाहेर येऊन आम्हाला लांबून आम्ही हात दिसेपर्यंत हात दाखवत होते, टाटा करत होते. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.